माझ्या बहिणीचं नाव बेबी किसनराव पाटील. ती भूविकास बँकेमध्ये अनुकंपाखाली वडिलांच्या जागी लागली होती आणि ज्यावेळी परत औसन्यात बँक निघाली त्यानंतर तिची उस्मानाबादमध्ये बदली झाली. तिथे तिला व्यवस्थापकाचा चार्ज होता आणि तिनं गेले 4-5 वर्ष म्हणजे 10 वर्षाचं ऑडिटसुद्धा करून दिलं. औसन्यात असतानासुद्धा सगळं ऑडिट वगैरे सगळं प्रशासक म्हणून जे निबंधक कार्यालय होतं, उपनिबंधक कार्यालय, त्यांना सगळं करून दिलं आणि अजूनही सर्व्हिसलाच तिथं आहे तिनं. पण तिची एकच मागणी होती की मला जे काही माझा मोबदला आहे त्याचं त्यांना पत्राचं उत्तर द्यावं आणि दुसरी गोष्ट मला जी काही सर्व्हिस माझी राहिलेली तिचं मला कुठेतरी वर्ग करावं, अन्यथा तिथून पुढचा जो काही मोबदला असेल तो सगळा पूर्ण मोबदला त्यांना द्यावा. आणि त्याचबरोबर तिचा काही EPF असेल, तिच्या वर्ष 2 वर्षाची पगार पण थकीत आहे, तिला पगार पण बंदच आहे. म्हणजे तिचं जो काही उदरनिर्वाहाचं साधन आहे ते फक्त त्याच्यावरच होतं तिचं. आणि वडील वगैरे नसल्यामुळं तिला आमच्या बहिणींची पण जबाबदारी होती, पण तसं काहीच त्यांनं केलं नाही. आणि ह्या सूचना सगळ्या तत्पूर्वी 20 तारखेला सगळ्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कलेक्टर ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा त्यांचं उपनिबंधक कार्यालय आहे, उपविभागीय उपनिबंधक कार्यालय आहे, पुण्याचं जे काही आयुक्त कार्यालय आहे, या सर्वांना तिनं की माझं आत्मदहन हे फायनल आहे अशा सगळ्या नोटीस दिल्या होत्या. आणि रात्री एक विभागीय कार्यालयाला पण मेसेज टाकला होता की माझं आत्मदहन फायनल आहे म्हणून. आणि ज्यावेळेस सकाळी आम्ही तिथे गेलो, झेंडावंदन वगैरे झालं. झेंडावंदन झाल्यानंतर अगोदर गेलो, 5-10 मिनटं आधी गेलो होतो. वरती गेलो तर कुठलेही अधिकारी त्या ठिकाणी नव्हते. आत्मदहनाचा इशारा दिला तर मग तिला थोडासा राग आला की आत्मदहनाचा मी इशारा दिलेला असताना सुद्धा मला एवढा का त्रास. यात पूर्वी पण त्याला खूप त्रास दिला, अश्लील बोलणं, वाईट बोलणं, ह्या सुद्धा गोष्टी. साठे म्हणून अधिकारी आहेत, DDR साठे म्हणून आहेत, त्यांना अश्लील बोलणं, हे करणं, या सगळ्या गोष्टी त्यानं केलेल्या. तिच्याकडे व्हिडिओ पण आहेत. मग तिनं त्याच्यासाठी खूप झगडत होती आणि त्या झगडण्याला तिला काही न्यायच मिळाला नाही त्या ठिकाणी. त्याच्यामुळे तिनं शेवटपर्यंत सांगितलं की माझं आत्महत्या फायनल आहे, या आत्महत्येला जर शेवट तुम्हीच जबाबदार असाल असं म्हणून एक विभागीय कार्यालयाला सुद्धा एक तिनं रात्री मेसेज टाकलेला आहे. पत्र तर दिलेलंच आहे, पण एक तरी मग तिला काय वाटलं की आज म्हणजे मी एवढा आत्मदहनाचा इशारा दिलेला असताना सुद्धा तिथं एकही अधिकारी उपस्थित नाही किंवा तिच्या कशाचीच दखल घेतली नाही. त्याच्यामुळं तिनं जास्त चिडली आणि तिनं लगेच मग पेट्रोल ओतलं आणि काडी लावली, हे केलं. त्यावेळेस आम्ही तिथं होतो, तिथे अधिकारी दुसरे पण अधिकारी होतो आणि तिला वाचवायचा प्रयत्न केला, पण अजून 20% भाजले असं आम्हाला समजलं. अजून किती टक्के भाजले याचं काय अजून हे नाही. आपण ह्याला सर्वस्वी जबाबदार आहेत ते जास्तीत जास्त उपनिबंधक कार्यालय आहे, तिथल्या काही मॅडम आहेत, मॅडम पण त्यांना माहिती. हो, पूर्ण प्रशासनच तिथे जबाबदार आहे. झालं नाही, नंतर झालं. ध्वजारोहण झालं, जनगणमन झालं, महाराष्ट्र गीत झालं, या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर मग तिला वाटलं की अजून कुणी कसं काय अधिकारी आले नाही, मी एवढा आत्मदहनाचा इशारा दिला असताना. त्याच्यामुळे ती जास्त भडकली. जर तिथे अधिकारी जर उपस्थित असते तर 100% हा प्रकार टळला असता, समजोताना ते झालं असतं. त्यांच्याशी तुमचं शेवटचं बोलणं काय झालं होतं? काय मनस्थिती होती त्यांची? किंवा मनस्थिती काहीच नव्हती. ती काय म्हटली की आपण जाऊयात आणि मी म्हणलं अगं तिथं काय करायचं, तर काय नाही म्हणली, फक्त भीती दाखवायची की आत्मदहन करणार आहे असं. म्हणजे तिचा एक उद्देश तोच होता. पण जास्त भडकली ती कशामुळं की इतक्या दिवस मी करून सुद्धा म्हणजे मी एवढं शेवटची स्टेप घेते तरी माझी तिनं दखल घेतली नाही, असंच तिचं एक म्हणणं होतं की माझी शेवट मी आत्मदहनाचा इशारा दिलेला असताना सुद्धा जर अधिकारी एवढे क्रूरपणे, निष्ठुरपणे वागत असतील तर मग मला काय न्याय मिळणार आहे, अशा पद्धतीचं तिचं बोलणं होतं. शेवट निवेदनात काय होतं नेमकं? सर नेमकं काय घटना घडली? आपल्याकडं पेशंट ॲडमिट आहेत, काय परिस्थिती आहे पेशंटची? साधारणतः मिळालेल्या माहितीनुसार, नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला जवळपास 7:15च्या दरम्यानची एक घटना आहे आणि पेशंट आपल्याकडे 7:30च्या दरम्यान आपल्याकडे भरती झाली. बेबी किसनराव पाटील असं त्या पेशंटचं नाव आहे. आणि सगळ्या सर्जननी इव्हॅल्युएट केलं, पाहिलं असता 70% आसपास हा बर्न आहे. जळीतची जे पर्सेंटेज म्हणतो आपण ते 70% आसपास आहे. आणि ट्रीटमेंट आपण लागलीच चालू केलेली आहे, अतिदक्षता विभागात ठेवलेला आहे.
म्हणजे आता सध्या सिच्युएशन एकदम स्टेबल आहे. पेशंट व्यवस्थित आहेत. सध्या आपण ट्रीटमेंट चालू केलेली आहे.